हाय गाईज, कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी फर्स्ट टाईम केलं घरात प्रेमाचं आणि हृदयचं बोरनान. त्याच्यामुळं आज माझ्या मैत्रिणी येणार होत्या माझ्या घरी, तर मी आज ओळख करून देणार आहे माझ्या मैत्रिणींशी तुम्हाला. तर मी फटाफट घरातली कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर हा असं सुंदरसा ड्रेस काढला प्रेमासाठी. मी खुर्ची आणि सोफा बनवून घेतलं बिस्किटने. तेवढ्यातच माझा हात खूप पोळला गाईज. तेवढ्यातच आली माझी बेस्टी नंबर 1. तिला पाहून मी खूप खुश झाले. तुम्हाला माहिती आहे की ही माझ्या एका फोनवर विमाननगरवरनं इथं आली, कारण की ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. एका फोनवर जर काय तुमची मैत्रीण तुमच्या घरी येऊ शकते, तर मग तिला कधीच तुम्ही सोडू नका गाईज. माझ्या लाईफमध्ये असे फ्रेंड आहेत जे माझ्या एका फोनवर कधी कुठेही येऊ शकतात. तुमच्या लाईफमध्ये आहेत का? तेवढ्यातच आली माझी सेकंड नंबरची बेस्टी उर्फ माझी ननंद. तर तिने आणलेले माझ्यासाठी हे सुंदर असे फुलं. तर मी तिला म्हणले, फुलांनी माझ्यासाठी आज फुलं आणलेत. तर ती खुश झाली हे ऐकून. तर हृदय खूप खुश होता. त्याची आतू घरी आल्यामुळे त्यानंतर त्यांनी पटापट आवरून घेतलं आणि मी स्वयंपाक करत होते. मी आज बनवत होते बिर्याणी. मी बिर्याणीचा काही व्हिडिओ टाकला नाही आहे, कारण की मला काही जास्त वेळ मिळाला नाही सगळं काही शूट करण्याचा. जेवढा जमला मी तेवढा शूट केला, बाकीचं मी सोडलं. तेवढ्यातच आली ही माझी 3ऱ्या नंबरची बेस्टी रूपाली. ही तीच आहे जिने माझे झाडं वाळून टाकले. तेवढ्यातच माझ्या बाकीच्या मैत्रिणी आल्या. मी जास्त जणांना सांगितलं नव्हतं, कारण की मला छोटंसंच करायचं होतं त्यामुळं. तर हे छोटंसं डेकोरेशन केलं. तर मी कसं वाटलं नक्की सांगा. आणि पूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबवर जावा गाईज. मग मी आरती करून घेतली. माझ्यानंतर हृदयने आरती करून घेतली. तर मला मी पण करणार दीदीची आरती. तर तो खूप खुश होता हे सगळं बघून. त्याला करायचं होतं. त्यांनी खूप व्हिडिओ बघितलेले नाही का बोरननचे. त्याच्यामुळं त्यांनी मला सांगितलेलं की मम्मा मला दीदीचं बोरनन करायचं आहे, आपण पण करू. तर त्याच्यामुळं मी हे बोरनन केलेलं आहे. कारण बघा ना, एका छोट्या छोट्या गोष्टीत किती खुश असतात. हृदय किती खुश होता हे सगळं करून. त्याला खुश पाहून मी पण खुश होते. तर गाईस फटाफट आम्ही सगळं करून घेतलं. हे सगळं करण्यातच आम्हाला 12 वाजले. तर म्हणून मी काही जास्त हे केलं नाही, शूट जास्त केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आमची फॅमिलीसोबत थोडंसं एक व्हिडिओ कॅप्चर केला, ज्याच्यात आम्ही प्रेमावरती चिरमुरे टाकत होतो. प्रेमा सगळे ते बघत होती की काय चाललंय, हे काय करायला लागले ते सगळे. मग सगळ्यांनी फटाफट चिरमुरे टाकून घेतले. त्यानंतर रुपाली, नेहा हे सगळ्यांनी चिरमुरे टाकून घेतलं. तेवढ्यात ते सगळं संपलं. तर इकडे झाली मस्ती चालू नेहाची आणि लक्ष्मीची, पिल्लूची. तेवढ्यात इकडं हा पोटपूजा करत होता फटाफट. सगळे खेळत होते आणि हृदयचं चाललेलं पोटपूजा करणं. मग फटाफट हे खेळून घेतले. त्याच्यानंतर आम्ही आमचे काढले फॅमिली फोटोज काढले. त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणींसोबत थोडे फोटो काढले. हेच माझे बेस्ट फ्रेंड जे माझ्या लाईफमध्ये कायम माझ्यासोबत आहे सगळ्या गोष्टींमधून. तर गाईज लास्टला माझी नजर काढली आणि प्रेमाची नजर काढली माझ्या मैत्रिणींनी. तुमच्या लाईफमध्ये आहे का अशी मैत्रीण जे तुम्हाला जीवापाड जपतात? चला गाईज, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.